महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली। नळांना पाणी नाही, नद्या आटल्या आणि धरणांचाही साठा घटलेला आहे। त्यामुळे डोक्यावर हंडा घेऊन लोक पाण्यासाठी दाही दिशा भटकतायत। यावर उपाय म्हणून सरकारने टँकरची व्यवस्था केली आहे। मराठवाड्यात तर टँकरची संख्या इतकी वाढली आहे की हा मराठवाडा आहे की टँकरवाडा असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय। पाहूयात। मराठवाडा झाला टँकरवाडा। लोकांच्या तहानेला 900 टँकरचा आधार। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीबाणी। महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जिथं जावं तिथं डोक्यावर हंडे कळशा घेऊन लोक वणवण भटकतायत। कशासाठी तर घोटभर पाण्यासाठी। गावागावात नळ उभे केलेत, पण पाणी नसल्यामुळे ते फक्त बुजगावणं बनून गेलेत आणि म्हणूनच अनेक भागात आता टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। मराठवाड्याची तर इतकी भीषण परिस्थिती झालीये की हा मराठवाडा आहे की टँकरवाडा असा प्रश्न प्रत्येकाला पडतोय। मराठवाड्यात सध्या 900 टँकरने पाणी पुरवठा। छत्रपती संभाजीनगरमध्ये 450 टँकरने पाणी पुरवठा। जालना जिल्ह्यात पाण्यासाठी 350 टँकर सेवेत। धाराशिव जिल्ह्यासाठी 60 टँकरने पाणी पुरवठा। मराठवाड्यातील अनेक गावातील ग्रामस्थ सध्या टँकर कधी येतोय आणि घोटभर पाणी कधी मिळतंय या प्रतीक्षेत असतात। या सगळ्या परिस्थितीबाबत सत्ताधारी आणि विरोधी नेते काय म्हणतायत पहा। टँकरची संख्या जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवते। लोकांना पाणी प्यायला कमीत कमी मिळालंच पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे। परंतु निसर्गापुढे आता असलेले टेम्परेचर पाहता 42 टेम्परेचर आहे शहराचं। निसर्गापुढे हे हातबलता आपली होते हे निश्चितच आहे, परंतु तरी आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय। सरकार आणि सरकारचं प्रशासन तेवढं जागरूक नाही। खऱ्या अर्थानं पाण्याचा प्रश्न हा निर्माण होणार असतो, हा काही आजचा नाहीये, अचानक निर्माण झालेला नाही। आपल्याला माहिती असतं लोकसंख्या किती आहे, पाण्याची आवश्यकता काय आहे, साठा काय आणि स्तोत्राची परिस्थिती काय। वाटतं याच्यात नियोजनाचा अभाव निश्चित सरकारच्या माध्यमातून आहे। मराठवाड्यात सध्या 900 टँकरने पाणी पुरवठा होतोय। महत्त्वाचं म्हणजे हा फक्त सरकारी आकडा आहे। अनेक गावांमध्ये खासगी टँकरनेही पाण्याचा पुरवठा केला जातोय। त्याची बेरीज केली तर टँकरचा आकडा आणखी वाढेल। विहिरीत पाणी नाही आणि नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत, तर बोरवेलही कोरड्या पडलेल्या आहेत। त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशी स्थिती तर संपूर्ण उन्हाळा कसा निघणार हा मोठा प्रश्न आहे। पाण्यासाठी संघर्ष सुरू झालेला आहे आणि पाणी निर्माण करायचं असेल, पाणी उपलब्ध करायचं असेल तर आता ते टँकरनेच उपलब्ध होत आहे अशी परिस्थिती मराठवाड्यावर निर्माण झाली आहे। त्यामुळे पाण्यासाठी संघर्ष आता अटळ असल्याचं बोललं जातंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।